नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळ्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींना निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडण्यात आल्या. केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेल्या MSP अर्थात किमान आधारभूत किमतीनुसारच शेतकऱ्यांकडून मका, कापूस आणि सोयाबीन या शेतमालाची खरेदी करण्यात यावी, ही यातील सर्वात प्रमुख मागणी आहे. बाजार समितीचे संचालक मंडळ हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असल्याने त्यांनी व्यापाऱ्यांशी समन्वय साधून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळवून द्यावा. यासोबतच बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांसाठी निवारा केंद्र उभारणे आणि सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे बसवणे यांसारख्या उपाययोजना तातडीने कराव्यात, असेही निवेदनात नमूद केले आहे. ईश्वर मुखा पाटील, क्रांतिकारी शेतकरी संघटना, आमचे शेतकऱ्यांचे नेते रविकांत भाऊ तुपकर. आज आम्ही केंद्र व राज्य सरकारने शिफारशीनुसार जे MSP दिलेले हमीभाव शेतकऱ्यांना, त्या हमीभावानुसार निवेदन देण्यासाठी व सकारात्मक चर्चा करण्यासाठी संचालक मंडळ आणि व्यापारी मंडळ प्रतिनिधीसोबत चर्चा केली. त्या चर्चेतून शेतकऱ्यांना जो केंद्र सरकारचा हमीभाव आहे मका, कापूस, सोयाबीनला, त्यानुसार मार्केटमध्ये खरेदी व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्या धुळे मार्केट कमिटीमध्ये आपले जे संचालक मंडळ आहे हे संचालक मंडळ शेतकऱ्यांचं नसून हे व्यापारी वर्गाचं संचालक मंडळ आहे. त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा जी होती की शेतकऱ्यांना भावासाठी आम्ही आलो होतो, व्यापाऱ्यांशी चर्चा करावा, पण त्यांनी आम्हाला त्यांच्या उलट्या भाषेमध्ये दिलं की तुमच्याला जे होईल ते करा, जो व्यापारी जो माल घेईल तो पद्धतीने खरेदी करणार आहेत. आपल्या धुळे जिल्ह्याचे मार्केट कमिटी ही दडपशाही प्रकारे काम सुरू आहे. याला न्याय मिळण्यासाठी आता जनतेतून आणि शेतकऱ्यांनी कुठेतरी आवाज काढायला पाहिजे. ही दडपशाही आपले जे सभापती आहेत त्यांनी अरेरावीची भाषा करून आणि माझ्यावर जे काही होईल बुवा, फौजदारी गुन्हा दाखल करा, काही करा, मी तयार आहे, काहीच होत नाही म्हणे माझ्यावर, अशा अरेरावीची भाषा बोलणारे सभापती यांचा मी जाहीर निषेध करतो. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हा लढा सुरूच राहील. वंदे मातरम. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.